आणि एकदम तुम्हाला दाखवतो कसली भयानक आहे, किती सुंदर पण दिसायला लागली आणि किती उंच आहे एकदम म्हणजे स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. आणि जवळपास टाईम होऊन राहिला 11 वाजायला लागले आणि 11 वाजून 5 मिनिटाची आपली इथून रेल्वे आहे तिरुपती स्टेशन आणि कालहस्तीला जायचं आपल्याला. 5 मीटर राहिले. 5 मिनिटामध्ये मला 700 मीटर जायचं. 700 मीटर जाणं होतं का नाही. आणि ऊन आज थोडंसं कमी दिसायला काल जास्त ऊन पडलं होतं. काय करूया आपण श्रीकालहस्तीला जायचं आहे आणि इथून माझी रेल्वे 11 वाजायला तर 5 मिनिटामध्ये मला स्टेशनला पोहोचायचं. रेल्वे स्टेशनला बापरे बाप भेटणार का नाही, मला तर वाटत नाही भेटणार म्हणून. कारण गुगल मॅपवर बघितलं जवळपास 8 मिनिटाला सांगायला लागले. 8 मिनिटाच्या आत पोहोचणार. तर काय करूया फटाफट आपण रेल्वे स्टेशनकडे जाऊया. आणि रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 4ला आपली गाडी लागणार आहे. तिकीट बिकीट काही नाही काढणार, मोबाईलमध्ये तिकीट काढणार आहे. तर काय करूया फटाफट आपण रेल्वे स्टेशनला पळूया, नाहीतर आपली रेल्वे सुटून जाईल. याच्यानंतर डायरेक्ट 2 वाजताच आहे रेल्वे. त्या अगोदर तर कुठलीच रेल्वे नाही. लवकर नाही काय पाहिजे होतं. काय असून ते असं बघूया रेल्वे सापडले का नाही आपल्याला. गोविंदाच्या मंदिरासमोर आलं आणि 3 मिनिटं राहिले आपल्या गाडी सुटायला. पाठी मागायला साईडला मंदिर आहे. 3 मिनिटात पोहोचतो का आपण, जवळच आहे ना तसं. भेटायला तर पाहिजे. 3 मिनिटं राहिले. ते समोरच्या साईडला दिसायला लागले ते स्टेशन. पूर्ण पळत पळत दम लागला पण शेवटी आपण जी ट्रेन आहे रेल्वे स्टेशनला पोहोचला. गाडी पण लेट आहे 5 मिनिटं. बरं झालं. कधी कधी गाडी लेट असणं बी भारी असते बरं का. नाहीतर आपलं काय पूर्ण आज आपली रेल्वे गेलीच असते. 11 वाजून 5 मिनिटाचा टायमिंग आहे आणि 11 वाजून 8 मिनिटं व्हायला लागले ते गाडी निघायला. आणि गाडी अजून बी स्टेशन आहे. बरं झालं मी पळत आलो आणि गाडी पण थोडी लेट आहे. बस जाऊया, बसूया गाडीमध्ये आणि जाऊया श्रीकालहस्तीला. तिकीट नाही काढलं, तिकीट ऑनलाईन काढणार मी मोबाईलवर. काय रेल1 या ॲपवरून IRCTC जी ॲप आहे रेल1 अनरिझर्व, त्याच्यामधून जनरलचं तिकीट काढणार आहे. आता काय तिकीट काढलं नाही काय नाही, कारण एवढं जास्त मला दम बी लागला आणि पळत आलो पूर्ण 1 किलोमीटर. तसं गाडीला गर्दी दिसणं झालं. गाडी इथूनच निघत्या. पुरीहून लिहिले पुरी तिरुपती बिलासपूर. आपण जनरल डब्यामध्ये जाऊया कारण आपल्याकडं तिकीट नाही आहे. जनरल डब्याचं बी तिकीट नाही आहे आणि स्लीपरचं तर नाहीच नाही. तर जनरलमध्ये बसल्यानंतर मग मी काढतो तिकीट जनरल डब्यात. स्टेशनवर आल्याच्या नंतर लगेच गाडीमध्ये बसलो. गाडी लगेच निघाली 2 मिनिटामध्ये. एकदम 5 मिनिटं लेट झाली पण निघाली. बरं झालं आपल्या गाडी तरी सापडले. आणि हे काय तिरुपतीचं रेल्वे स्टेशन आहे. गाडीने एकदा टाईमवर आलो मी पण. फक्त आता टी पकडून नाही, तिकीट नाही म्हणून. तसं मी ऑनलाईन काढणार होतं. बघूया टाईम किती लागतो. जवळपास 1 घंटा लागला श्रीकालहस्तीला जायला तिरुपती. जास्त टाईम नाही लागला. गाडी रेणगुंट्याला आली. 5 मिनिटं थांबली गाडी. लगेच गाडी रेणगुंट्याच्या दिशेने निघायला लागली. जास्त लांब नाही, 1.25 घंटाच लागणार आहे. गाडी वापस निघायला लागली. काय 5-1 मिनिटं तिरुपतीहून 5-1 मिनिटं लागते ते रेणगुंट्या स्टेशनला जायला लागल्या. आणि ही साईडला दिसायला लागली. इकडल्या साईडला पूर्णपणे जी पटरी दिसायला लागली ती जाते पूर्णपणे हैदराबाद साईडला आणि इकडल्या साईडला जाते ही चेन्नई साईडला. तर आपल्या चेन्नई साईडला जायचे. चेन्नई साईडला येते श्रीकालहस्ती. पाच 1 घंट्यानंतर कालहस्तीचं जे स्टेशन आहे असं काय दिसायला लागले. 2च प्लॅटफॉर्म आहे इथं. एकदम सिंपल साधा ते प्लॅटफॉर्म आहे कालहस्तीचं. जास्त वेळ नाही लागला, 1 घंटा लागला गाडीने यायला. 30 रुपये तिकीट घेतलं. तर काय करूया आपण जाऊया रेल्वे स्टेशनच्या बाहेर पायऱ्याने. आणि इकडे अशा काय वर दिसायला लागल्या त्या पुढून वरून जाऊया. आणि तिकडल्या साईडला स्टेशन आहे वाटतं. हे रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 2वर आलेले वाटतं, कारण इकडल्या साईडला पूर्ण झाडं दिसायला लागले तर. आणि प्लॅटफॉर्म नंबर 2वर आले. जाऊया आपण बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि मग मंदिरामध्ये. काय रेल्वे स्टेशन दिसते कालहस्तीचं. आणि तिकडल्या साईडला आपली रेल्वे थांबली. रेल्वे लगेच निघाली पण पूर्णपणे. आणि इकडल्या साईडला मालगाडी यायला लागली. आणि हे पूर्ण असं रेल्वे स्टेशन आहे पूर्ण कालहस्तीचं. त्या साईडला दिसायला लागले ती आहे श्रीकालहस्तीचं रेल्वे स्टेशन. आणि सगळं कुणी येत नाही जास्त करून इथं. सगळे येते ते बसनं किंवा ऑटोनं येते. रेल्वेनं खूप कमी जण असतं. मी बाहेर फक्त मी एकटा दिसत असून तुम्हाला पाठीमागायला साईडला पूर्ण खाली पडलं हे रेल्वे स्टेशन. आणि पाठीमागायला साईडनं एक्झिट होतं. एंट्री आणि एक्झिट एकाच याच्यातून आहे. तर जाऊया. इथून जवळच आहे, जास्त लांब नाही. 700-800 मीटरच आहे. ऊन जे लागा लागले नाही, कडकच ऊन लागा लागले. तसं ऑटो घेऊन गेला असते 20 रुपये मुलाला ऑटो घेऊन. पण मी चलत गेलेलं थोडंसं चांगलं वाटतं. आणि जेवण पण नाही केलं. काहीतरी खायला भेटलं तर खायला पण घेऊया. आणि हे काय असं सुनसान पडलं आहे पूर्ण कालहस्तीचं मंदिर. ऊन तर खूप जास्त लागायला लागलं. गरमीनं
पूर्ण खराब झाली हालत. जाऊया आपण मंदिराकडे जाऊया. बाहेर ऊन एवढं लागलं खूप जास्त ऊन लागलं आणि मी जेवण पण केलं नाही. 12:30 वाजायला लागले तर म्हणलं आधी जेवण करूया. आणि मेनूमध्ये विचारल्यानंतर काय सांगते माहिती का, भात राईस सोडल्याशी इथं काही दुसरं भेटत नाही. आणि सिलेंडरचं एवढं आता हे झालं दुसरं काही भेटत नाही झालं, फक्त राईस आणि राईस भेटलं. तर हॉटेलमध्ये बसले मी, थोडंसं भातच खाऊया, बाकी काय 4 दिवस झालं रोज भातच खाल्लं. भात खाऊया आणि मग जाऊया बाहेर मंदिराकडे. आणि गरमी खूप जास्त बाहेर लागलं मग थोडंसं खाऊन घेऊया, नंतर मग जाऊया मला. आणि इथे वरण भात घेतलेलं आहे, हे सांबर डाळ म्हणले, सांबर चटणी, त्यानंतर दही पण आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे बसले. तर खाऊया भात आणि जाऊया मंदिराकडे. ताट पत्रवाळी आपल्या कसं महाराष्ट्रामध्ये कसे भेटते तशी पत्रवाळी आले आणि त्याच्यावर चटणी आणि भाजी वाढली. आणि एवढा मोठा भात घेऊन नंतर एवढा सरणार का आपल्याला, मन म्हणजे एवढा बघा भात खायला लागला. भात पण आणला त्याने, भात खाऊया. खतरनाक भात खाऊन पूर्ण भात खायला लागला. हे बस एवढा भात खाल्ला खतरनाक. एवढा खाणार का घेतला. आणि आपण डाळ घेऊया, डाळ मस्तपैकी टाकून खाऊया. सांबार डाळ पूर्ण रोज भातच चालू आहे. एकदम कसलं भारी दिसायला लागलं. वा मस्तपैकी टाकलं. हे काय, हे पण तेच आहे वाटतं, तेच आहे सांबार सगळं सांबारच आहे. मस्तपैकी डाळ भात खाऊया आता पटकन. इथं सगळे मटणाचे प्रकार लावलेत बघा, सुखं तिखं, त्यानंतर अंड्याचं बी ग्रेव्हीवालं विदाऊट ग्रेव्हीवालं पूर्ण इथंच लावले तर पूर्णपणे. पाठीमागल्या साईडला या हॉटेलमध्ये जेवण केलं. आणि हॉटेलचं नाव मला वाचत नाही कारण तेलुगूमध्ये लिहिले, तेलुगूमध्ये कुठे वाचता येणार आहे. आणि एकदम भारी होतं रे, राईस आणि सांबर एकदम भारी लागला राहतं. म्हणजे इतक्या 80 रुपयाला दिलं आणि अनलिमिटेड किती पण राईस काय 80 रुपयाला दिलं, एकदम भारी लागलं. पण एकदम म्हणजे चव होती, त्यामध्ये डाळ होती, सांबर होते आणि त्यानंतर दही पण होतं. दही असतं जे भात टाकून खाते, इथं खाते जास्त करून ते पण होतं. एकदम भारी लागलं, मजा आली. वा चला आता जाऊया मंदिराकडे. काय कमान आली आणि लिहिले श्री कालाहस्ती मंदिराकडे जाऊया आपण. तिकडल्या साईडला पूर्णपणे दिसायला लागले, इकडून जायचं आपल्याला. हो मंदिराकडं. मंदिरापाशी मी जवळपास आलो आहे आणि ही पाठीमागायला जायला लागली. ती आहे सुवर्णमुखी नदी, त्या नदीचं नाव आहे. आणि नदीच्या दुसऱ्या साईडला तिकडल्या साईडला 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग केली जाते. आणि इकडल्या साईडला ते दिसायला लागले, तिकडं आहे मंदिर, शिवाचं मंदिर. आणि वरच्या साईडला पूर्णपणे महादेवाची आणि पार्वतीची मूर्ती पण दिसायला लागते. ते वरी एकदम माळाच्या टोकावर दिसायला लागल्या, डोंगरावर आहे एकदम वरपर्यंत. आणि इथून चलत जावं लागतं, पूर्ण तुम्हाला दिसत पण असेल. आणि हे इथं राहिलं समोर कालाहस्ती मंदिर आणि त्याची जी कमान आहे बघा ती दिसायला लागली, ते तिकडल्या साईडला राहिलं. सरासरी काय असतं जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता, आता गोविंदाचंच एक उदाहरण घ्या. गोविंदराजचं जे मंदिर आहे तिरुपतीमध्ये, तिथं कसं पूर्ण कमानमधून आपण सरळ जाता. पण इथं तसं नाही आहे, इथं डायरेक्ट मंदिर जायचं आणि त्याची कमान तिकडल्या साईडला आहे. असं म्हणलं जातं की हे रोड नंतर झालेले आहेत, हे रोड दिसालेत का हे आता 150-200 वर्ष अगोदर झाले असते. पण सुरुवातीला तिकडल्या साईडनं पूर्णपणे या नदीतून पूर्णपणे त्याच्या दरवाजाच्या मधामधून इकडं समोर मंदिराकडं यायचं असं म्हणते तर लोक. त्याच्यामुळं तिकडल्या साईडला जी कमान आहे ती तिकडल्या साईडला बनवलेली आहे आणि मंदिर आहे ते इथं आहे कालाहस्तीचं. मेन म्हणजे सरासरी असं नसतंय जेवढं मी ऐकलंय किंवा बघितलंय. तर झालं स्वर्णभूमी नदी आणि नदी समोर हे राहिलं मंदिर. आणि मंदिराच्या समोर पण तुम्ही पार्किंग लावू शकता. इथे दिसायला लागले तर 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्या पार्किंग दिसायला लागले आता. आणि तिकडल्या साईडनं पूर्णपणे मधामध्ये एंट्री होते. चालत मी समोर त्या कमानीपाशी आलो, तुम्हाला दाखवलं आलं गोपुरम म्हणते. आणि एकदम तुम्हाला दाखवतो कसली भयानक आहे, किती सुंदर पण दिसायला लागली आणि किती उंच आहे एकदम म्हणजे खतरनाक आहे. त्याच्यावर डिझाईनिंग मी कसली भारी बनवली आहे, पूर्णपणे सगळे अवतार दाखवले तर पूर्ण. आणि तिथपासून पूर्णपणे आता तेलुगूमध्ये नाव लिहिले, काय नाव मला नाव पण असतात नाही, पण पहिल्यांदा म्हणायचे याच्यामधून पूर्णपणे मधामध्ये जायचे. या दरवाजा दिसायला आलाय समोरची ही सुवर्णभूमी नदीमधून वर यायचे आणि ह्या नदीमधून मधामध्ये जायचे जुन्या काळचे लोक. आणि एकदम किती म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 7 किंवा 8 म्हणजे वरी सोन्याचे कळस पण लावलेले आहेत वरी. आणि लांबून पण दाखवतो तुम्हाला इतकं मोठं हे पूर्ण कमान आहे. अरे बापरे लईच खूप जास्त उंच दिसायला लागले. आणि चारी साईडला असं बगीच्याचं बनवले आणि मधामध्ये दरवाजे आहेत का नाही बघायला लागणार. सरासरी दिसणार झाले दरवाजे बहुतेक तोडून टाकले दिसत. आणि ही काय असं दिसतं. बाहेर आलो मी कमानीच्या आणि एकदा तुम्हाला बाहेरून दाखवतो किती मोठी दिसायला लागली. इथपर्यंत पूर्णपणे वरी कळसं बी लावलेले आहेत आणि हे बाहेरून तर किती उंच दिसायला लागले. आणि इकडल्या साईडला चपलाचं स्टँड बी ठेवण्यासाठी पूर्णपणे. आणि इकडल्या साईडला मंदिर आहे, मंदिराची एंट्री पण इकडल्या साईडनंच आहे. दुपारी मी तुम्हाला दाखवू लागलो, पाठीमागले कमान दाखवू लागलो, इथं थांबलो होतो मी. आता संध्याकाळ झालं जवळपास 6 वाजायला लागले तर आणि 6 आणि 7 वाजायला लागलेत. आणि मी थोडंसं काम असल्यामुळे तुम्हाला दुपारी सांगितलं येतो तर जाऊया आता मधामध्ये
मंदिरामध्ये मंदिर दाखवतो तुम्हाला कसं आहे श्री काळहस्तीचं. आणि संध्याकाळचं आज काही तुम्ही बघू शकता चारीकडे थोडीशी गर्दी आहे, वारं पण सुटलंय आणि संध्याकाळची ही कमान कशी दिसायला लागली, एकदम सुंदरपणे दिसायला लागली. पूर्णपणे वरपर्यंत तुम्ही बघायला गेला ना एकदम लाईटिंग लावल्या पूर्णपणे, खूप सुंदर दिसायला लागले चारीकडून. आणि मधामध्ये गार्डन पण आहे. चला जाऊया इकडल्या साईडनं या कमानी मधामध्ये काय मंदिराची एंट्रीस आहे आपल्या मधामध्ये जायला, जशी की आपल्या महाराष्ट्रामध्ये असते तशी एकदम सुंदरशी. आणि मधामध्ये जाऊया मंदिराकडं. दोन्ही साईडला तुम्हाला देवाला आणि तिकडल्या वरच्या साईडला दिसायला लागले का इथं महादेवाची आणि पार्वतीची दोन्ही साईडला तुम्हाला दिसत असते सगळे दुकानं आहेत, जे की महाराष्ट्रामध्ये पण आपल्या साईडला कसे असते तर दोरे लावलेले, त्यानंतर देवाचे सामान बांगड्या सगळं काही भेटते तुम्हाला. तर जाऊया मधात तिकडल्या साईडला आहे मंदिर. मागल्या साईडला चेकिंग झाली आणि हे असं काही दरवाजा दिसायला लागला पूर्णपणे. दरवाजामधून मधामध्ये आला आणि इकडल्या साईडला एकदम मंदिर बघा सुंदर एकदम कारागिरी सुंदर दिसायला लागले. मधामध्ये लाईटिंग पण लावल्या आणि इथं दिसायला लागला हत्ती पिंडीला महादेवाच्या पिंडीला पाणी देताना करायला लागलो आहे. आणि जेव्हा गर्दी असेल तेव्हा अशा प्रकारचे पूर्णपणे बॅरिकेटिंग लावलेली आहे. आता सध्या तरी गर्दी नाही म्हणून आपण डायरेक्ट जायला लागला दर्शन करायला. मधामध्ये पूर्ण भारी वाटायला लागले. पुन्हा संध्याकाळ झाली आणि लाईटिंग कमी आहे, माणसं कमी आहेत, माणसाची भीड कमी आहे. जिथे की तिरुपतीमध्ये आणि तिरुमलामध्ये जेवढे माणसं आहेत इथं नाही आहे. दर्शन बाहेर करून आलो आणि एकदा लाईटिंग बघा कसली भारी लावली आणि तिथं मधामध्ये जाऊन आलो. मधामध्ये मोबाईल अलाउड नाही आणि हे सोन्याचा पूर्णपणे खांब उभारलेला. मधामध्ये तुम्हाला थोडंसं दाखवतो दिसायला लागलं का पूर्णपणे मधात लाईटिंग लावली आणि इथून काय अशी इथं प्रसादाची लाईन आहे जे की मी खाल्ला आहे. आणि इकडल्या साईडनं पूर्णपणे मंदिराच्या दुसऱ्या साईडनं पूर्णपणे फिरून चाललं जाते आणि संध्याकाळी पूर्णपणे लाईटिंगच लाईटिंग लावले पूर्णपणे. साईडने मी दर्शन करून आलो मधामधून. मधामध्ये महादेवाचे जे पिंडीचे खूप जास्त अवतार मधामध्ये आणि पहिल्यांदा बघितलं मी सुंदर, खूप जास्त सुंदर आहे. मधामध्ये मोबाईल अलाउड नाही पण इतकं सुंदर आहे की नाही म्हणजे खूप जास्त सुंदर आहे. आणि तिकडल्या साईडनं मेन गेट हा मेन गेट आहे जो की मी गेलो नव्हतो सुरत जाताना मधामध्ये दुसऱ्या गेटने गेलो होतो. आणि चारी साईडला तुम्हाला रूम पण भेटते आणि जर तुमच्याकडं लॉकरची बी सुविधा आहे इथं पूर्णपणे आणि एकदम भारी आहे मंदिर. तसं भारी आहे. तुम्ही जर कधी येत असाल तर मीच पहिल्यांदा बघितलं आणि चप्पल मी दुसऱ्या साईडला सोडलं तिकडे जावं लागणार आहे. तर मीच पहिल्यांदा बघितलं पण सुंदर म्हणजे एक नंबर इतकं सुंदर होतं ना, खूप जास्त चांगलं झालं श्री काळहस्ती मंदिराला येऊन. आणि इथं म्हणजे कसं आहे जी शिवलिंग आहे ती जी महादेवाची शिवलिंग आहे ती आपण तसं नाही आहे म्हणजे लहान नाही आहे, उंच आहे खूप जास्त. तुम्ही जर पिक्चर किंवा मी साईडला लावतो तर अशा प्रकारची आहे. आणि वरी महादेव आणि पार्वतीची खूप मोठी मूर्ती पण आहे. पण आता मला काय जायला तेवढा टाईम नाही आहे. तुम्हाला बाहेर गेल्याच्यानंतर दाखवतो. तिथं तुम्ही वरी पण जाऊन एकदम भारी वाटणार आहे तुम्हाला. मी आता पुढच्या वेळेस कधीतरी येईन म्हणजे चालूच मी जवळच राहतो ना, त्यामुळं कधी पण पुढच्या वेळेस आलो ना 100% तुम्हाला दाखवेन. आणि संध्याकाळच्याला जास्त करून या कारण लाईटिंग लावल्याच्या नंतर ज्याची सुंदरता आहे ती खूप जास्त अजूकच वाढायला लागल्या. आणि मेन म्हणजे देवाची पूजा पण मनामध्ये करू लागली. देवाला आंघोळ घालणं, केळीचे ह्यानं, दह्याच्यानं, पूर्ण दुधाचे ह्यानं पूर्णपणे मी बघितलं. जवळपास अर्धा एक घंटा मधामध्ये बसलो होतो. एकदम भारी वाटला. तुम्ही जर येत असला ना 100% फक्त 30 किलोमीटर आहे तिरुपतीपासून श्री काळहस्ती, जे की खूप जास्त म्हणजे भारी आहे मंदिर बघण्यासारखं आहे. तुम्ही आता संध्याकाळ झाले आणि एकदम म्हणजे खूप जास्त सुंदर वाटायला लागले. आणि सगळे एवढी मला गर्दी पण नाही, एक 10 ते 15 मिनटं लागेल, जास्त टाईम नाही लागला. आणि इकडल्या साईडनं पूर्णपणे आता मी बाहेर निघायला लागलो आणि गर्दी नाही आहे तसं म्हणायला गेलं. दुपारी खूप जास्त गर्दी असेल कारण सगळे जास्त करून माणसं दुपारी फिरते बाहेर. आणि मला चप्पल नाही पायामध्ये बिना चप्पलाचंच मला तिकडं जावं लागेल जिकडं की मी चप्पल ठेवलं होतं. आणि पूर्णपणे हे मार्केट आलं, मार्केटमधून बाहेर आलो म्हणजे मंदिरामधून बाहेर आलो मी. जाऊया आता चप्पल घेऊया आणि तुम्हाला एकदा वरी दाखवतो जिथं की महादेवाची आणि पार्वतीची मूर्ती आहे मला वरपर्यंत. आणि पूर्ण लाईटिंग लावायला लागली दिसले वरी दिसायला लागली ती महादेवाची आणि पार्वतीची मूर्ती दिसायला लागली. आणि मी आता बसतोय बसमध्ये. तुम्हाला दाखवायची होती पण काय करणार, बस लागली आपली डायरेक्ट. आणि ही तर अशी काय एकदम मोठीशी इमारत. तर जायला लागलो, निघायला लागलो मी श्री काळहस्तीमधून. आणि संध्याकाळचं मार्केट बघा
महाराष्ट्रामध्ये कसं लिहिलेलं असते बोर्डवर, तसं पण इथं लिहिलेलं आहे. बस माझ्यासाठी सगळं जिलेबी आहे. तुमच्यापैकी किती जणाला वाचता येत असेल? सगळे जिलेबीच लिहिले. माझ्यासाठी तेलातून काढलेली जिलेबी आहे. तसं म्हणून नाही कुणाच्या बी लँग्वेजला की कुणाच्या पण भाषा. बघितलं का आवाज, बघितलं का हॉर्नचा कसा यायला लागला? तसं म्हणून नाही कुठल्या कुणाच्या भाषेला पण एकदम खतरनाक. सोडलं आता तिरुपती बस स्टँडला सोडलं. श्रीकालाहस्तीहून 55 रुपये तिकीट घेतलं. डायरेक्ट तिरुपतीच्या बस स्टँडला घ्यायला लागलं आणि जवळपास 9 वाजायला लागलेत आणि एकदम सुंदर असं मंदिर होतं श्रीकालाहस्तीचं. मी पुढे अजून 2-4 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये अजून चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आजचा एवढा काही विशेष व्हिडिओ मला वाटला नाही बनलेला, तरी पण पुढे जाऊन मी बनवेन. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन दिवसामध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये थेट तिरुपतीमधून. बाकी पुन्हा व्यंकटरमणा, गोविंदा, टाटा, बाय बाय. आणि संध्याकाळ व्हायला लागले. बाकी संध्याकाळी तुम्ही श्रीकालाहस्तीला जायला विसरू नका.